नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो। केंद्र प्रमुख भरती 2023 ला फॉर्म भरला गेलाय, 25 ला आता परत एकदा फॉर्म सुटतोय। सो यामध्ये नक्की पात्रता काय या संदर्भात बरेचशा विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी किंवा शिक्षक मित्रांनी प्रश्न विचारलेले आहे। सो या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेऊया की नक्की पात्रता काय आहे, नवीन फॉर्म कधी सुटणार आहे, जीआर मधले महत्त्वाचे निकष काय, 2023 ला असलेले पात्रतेचे निकष आणि 25 ला ह्या जीआर नुसार बदल झालेले निकष आणि टीटी लागणारच का, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। समजल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि काही प्रश्न जर राहिली तुमची तर प्रश्न सुद्धा मला कमेंटमध्ये टाका, त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ नक्की घेतो। आता तिकडे महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सांगतो, केंद्र प्रमुख भरतीची डेट पण त्यांनी अनाउन्स केलेली आहे। सो ह्या डेटला तुम्हाला एक्झाम द्यायला आत्ता जर विचार केला तर साधारण 1.5 ते 2 महिने तुमच्या हातात आहे। 1 आणि 2 डिसेंबर, 1 पासून ते 5 डिसेंबर पर्यंत तुमची एक्झाम होणार असं मी टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे। सो या राहिलेल्या दिवसामध्ये तयारी करण्यासाठी तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच आपण अनाउन्स केली आहे, जी बॅच तुम्हाला विभाग 1 विभाग 2 किंवा त्याला पेपर 1 पेपर 2 म्हणूया, त्याचबरोबर टेस्ट सिरीज पण त्यामध्ये असणार आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, व्हॅलिडिटी 2 वर्षापर्यंत आहे आणि ही ऑलरेडी रेकॉर्डेड बॅच आहे। जी बॅच आपण घेतली आत्ताच घेतली, लाईव्ह घेतली ती संपली, आता ती पण बॅच तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे। दोन्ही बॅचेसमध्ये टेस्ट सिरीज आहे, प्रॉपर पॉईंट टू पॉईंट टीचिंग आहे, त्यानंतर तुम्हाला मेंटोरिंग आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, PYQ सेशन आहे आणि तुम्हाला MCQ पण आहे आणि टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे। सो याचा नक्की फायदा करून घ्या। बॅच जॉईन करण्यासाठी ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ॲप डाउनलोड करून आपण डायरेक्टली बॅच परचेस करू शकता। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। बघा, जीआर आलाय, जो नवीन जीआर आलाय कधीचा आहे, 29 ऑगस्ट 2025 चा जीआर आलाय। तो कशा संदर्भातला आहे, तो विषय आहे समूह साधन केंद्र समन्वयक, ज्याला आपण केंद्र प्रमुख म्हणतो, पदभरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना त्यात आलेल्या आहे। मग त्यामध्ये पात्रतेच्या अटी त्यांनी काय सांगितलं आहे बघा, पात्रतेच्या अटी सांगितलेल्या आहे ब ह्या पॉईंटमध्ये, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा। आता ही जी तुमची होते एक्झाम, ही कोणती एक्झाम आहे, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे। पदोन्नती आहे का, नाही। पदोन्नती म्हणजे काय, पदोन्नती म्हणजे तुमच्या अनुभवाच्या बेसवर तुम्हाला इथे पदोन्नती प्रमोशन दिलं जातं। हे अनुभवाच्या बेसवर नाही आहे, अनुभवाच्या बेसवर स्पर्धा परीक्षा आहे आणि मग तुमची पदोन्नती आहे, लक्षात घ्या। मग याच्यामध्ये तुम्ही जितके ज्याला जास्त मार्क पडेल, जो मेरिट मधील त्याचं सिलेक्शन होणार आहे। ज्याचं वय जास्त आहे, ज्याचं शिक्षण जास्त आहे, ज्याचं अनुभव जास्त आहे, त्या बेसवर आहे का, हे नाही। पदोन्नती त्या बेसवर असते, इथे आहे का ते नाही। इथे परीक्षा द्या, जास्त मार्क ज्याला पडेल, जो मेरिट मधील त्याचं सिलेक्शन होणार आहे। ओके, मग आता यात त्यांनी सांगितलंय काय, सांगितलं त्यांनी, महत्वाचा मुद्दा बघा, समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक, काय पहिला मुद्दा सांगितला, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे काय रे, असा विद्यार्थी जो पदवीधर शिक्षक आहे, त्याला आपण ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर TGT म्हणतो, ट्रेनी ग्रॅज्युएट टीचर म्हणजेच काय, असा शिक्षक जो पदवीधर शिक्षक आहे। म्हणजे कोणाला म्हणतात, सुरुवातीला तुम्ही 12वी आणि D.ED बेसवर 1 ते 5 ला तुम्ही शिक्षक झालात, पण तुम्ही जेव्हा पदवी घेतात, पदवी घेतल्यानंतर तुमचं जर प्रमोशन झालं असेल तर त्याला पदवीधर शिक्षक म्हणतो, बरोबर आहे। दुसरं, तुम्ही ज्यावेळी जॉईनिंग झाला त्याच वेळेस तुमच्याकडे 12वी पण होतं, पदवी पण होती आणि D.ED किंवा B.ED पण होतं आणि तुम्ही शिक्षक म्हणून जॉईनिंग झालात, सो तुम्ही पदवीधर आहात ऑलरेडी, सो तुम्हाला पदवीधर शिक्षक म्हणूया आपण, बरोबर, हा फरक लक्षात घ्या। सो हा आहे पदवीधर। आणि दुसरा काय, ज्याला आपण TT म्हणतो, प्रशिक्षित शिक्षक ट्रेनी शिक्षक, ज्याच्याकडे पदवी नाहीये, जो पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत नाहीये, त्याला म्हणतो TT ट्रेनिंग टीचर प्राथमिक। या संवर्गात हे 2 संवर्ग आहेत बरं का, हा एक संवर्ग आणि हा दुसरा संवर्ग। या संवर्गात उमेदवार पात्र आहेत, तथापि प्रशिक्षित शिक्षक म्हणजे ज्याला आपण म्हणतो 12वीची पदवी नाहीये, या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणजे 7 ते 8 या पदांवरील नियुक्तीसाठीची आवश्यक अर्हता धारण केलेली असली पाहिजे। आता मला सांगा, दोघांमध्ये फरक काय, दोघांमध्ये एकच फरक आहे, प्रशिक्षित शिक्षक जो आहे ना, हा ग्रॅज्युएट आहे का, हा ग्रॅज्युएट नाही, आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक हा काय, ग्रॅज्युएट आहे। हा दोघांमधला फरक आहे। मग त्यांनी नियम काय टाकलाय की हा टीचर चालेल, पण ह्या टीचरकडे पदवी असावी, जेणेकरून तो पदवीधर शिक्षक म्हणून पात्र आहे, पदवी असायला पाहिजे। सुरुवातीपासून असायला पाहिजे का, नाही। त्याने या दरम्यान या शिक्षक पेशावरती शिक्षक म्हणून कार्य करत असताना, सेवा देत असताना, शिक्षण शिकवत असताना दरम्यानच्या कालावधीत त्याच्याकडे पदवी असावी, म्हणजे तो काय प्रशिक्षित, म्हणजे तो काय प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावरील नियुक्तीसाठी
अर्हता धारण केली असं म्हणजे पदवी असावी, बाकीचं आहे त्याच्याकडे असावी पदवी असावी, हा मुद्दा नीट लक्षात घ्या. दोन्ही संवर्गातील उमेदवारांनी त्या पदावर किमान किती 6 वर्ष. आता दुसरी अट काय आहे की ह्या दोन्ही उमेदवारांनी 6 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असावा लागेल. मग 6 वर्ष शिक्षण सेवकाचा कालावधी पकडून, शिक्षण सेवकाचा कालावधी जो आहे तो पकडून म्हणजे काय, सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात यावी आणि पदभरतीची वर्षाच्या 1 जानेवारी रोजी 6 वर्ष कालावधीची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. मग ते कधीपर्यंत, 1 जानेवारी 2025 पर्यंत. काय असावं तुमच्याकडे पदवी पण असावं लागेल, तुमचं 6 वर्षाची सेवा पण असावं लागेल आणि याच डेट पर्यंत तुमचं वयोमर्यादा सुद्धा कन्सिडर केली जाणार आहे किंवा ऍड मध्ये येईल त्या डेट पर्यंत वयोमर्यादा कन्सिडर केली जाईल. ऍड आल्यावर कळते आपल्याला. ओके, येणार ऍड. ओके, इथपर्यंत झालं. समज तुम्हाला क्लिअर कट त्यांनी सांगितलेलं आहे, विथ प्रूफ दाखवलं मी तुम्हाला. ओके, आता पुढे घेऊन जातो. नक्की पात्रता मग काय, पहिली पात्रता, कोण फॉर्म भरू शकतो, डीएड बीएड झाला म्हणून भरू शकतो का, नाही. शिक्षक आहे कुठेही चालेल का, नाही. शिक्षक लागतोच, पण कोणता लागतो, झेडपी शिक्षक लागतो. झेडपीच्याच शिक्षकांना इथे फॉर्म भरता येणार केंद्रप्रमुख पदासाठी, बाकीच्या शिक्षकांना भरता येणार नाही. नगरपालिका, महानगरपालिका, काय म्हणूया नगरपंचायत, संस्थात्मक लेवलला शिक्षक असाल त्यांना नाही जमणार. झेडपीचेच शिक्षक लागतात. हा पहिला क्रायटेरिया, यात बरेचसे जण उडाले. दुसरा क्रायटेरिया, अनुभव लागतो का, बरं झेडपीचा शिक्षक म्हणून भरेल का, नाही. त्याला अनुभव पाहिजे. शिक्षण सेवक कालावधी पकडून 6 वर्षाचा सर्व्हिसचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे. सर्व्हिस, आता तुम्ही कधी जॉईनिंग झालं, तुमचं जॉईनिंग लेटर बघा, त्या जॉईनिंग लेटर पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत तुमचे 6 वर्ष होता का बघा, तो विद्यार्थी पात्र आहे. तिसरं, अनुभव मोजण्याचं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, दिनांक काय, 1 जानेवारी 2025. ज्या वर्षात ऍड येते त्या वर्षाची डेट 1 जानेवारी पकडायची, म्हणजे ह्या वर्षात ऍड आता 1 जानेवारी 2025 आहे. वयोमर्यादा काय असू लागते, 50 वर्षापर्यंत. आता 50 वर्ष कोणत्या डेट पर्यंत पकडायचे याचं ऍड मध्ये मेन्शन असतं. सो आता आपल्याला माहित नाहीये, पण ऍड मध्ये मेन्शन राहील 50 वर्षापर्यंत. कदाचित 1 जानेवारी 2025 असू शकतं, पण हे अजून त्यांनी त्या ऍड मध्ये, त्या GR मध्ये टाकलेलं नाहीये, पण बघूया ऍड आल्यावर कळेल आपल्याला. पण 50 वर्ष लागतं, फक्त डेट माहित नाही कधीची. 5वा मुद्दा, शिक्षक म्हणून ज्या जिल्ह्यात कार्यरत असाल त्याच जिल्ह्यातील पदासाठी तुम्ही पात्र आहात. सपोज तुम्ही नाशिक जिल्हा परिषदेला शिक्षक आहात, तर नाशिक जिल्ह्याच्याच केंद्रप्रमुख पदासाठी अप्लाय करू शकता, बाकीच्या जिल्ह्यांसाठी अप्लाय करू शकत नाही. हा मुद्दा लक्षात आला. ओके, आता हे पात्रतेमध्ये 5 मुद्दे सांगितले. आता पुढे घेऊन जातो. मग नक्की पात्रता तुमच्या लक्षात आली असेल. पात्रता काय, 6 इयर झेडपी शिक्षक पदाचा अनुभव असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. या दरम्यान, ह्या 6 वर्षाच्या दरम्यान किंवा जेवढे वर्ष त्यांनी केले, 6+ असू शकता त्याला, तर या दरम्यान त्याच्याकडे पदवी पण झालेली असावी. या दरम्यान किंवा यापूर्वी, शिक्षक होण्यापूर्वी पण चालेल, या दरम्यान पण चालेल, पदवी त्याच्याकडे लागेल. पूर्वीचा जो निकष होता तो कसा होता, पदवीसह जो शिक्षकाचा 6 वर्षाचा अनुभव आहे, पदवी घेऊन शिक्षक पण आहे, शिक्षक झाल्यानंतर पदवी घेतली आणि पदवीनंतर 6 वर्ष अनुभव असेल तरच फॉर्म भरू शकत होता. पण हा निकष त्यांनी ह्या GRच्या मार्फत खोडून काढलाय. इथे तुम्हाला शिक्षक झेडपीचा पाहिजे आणि पदवी त्याच्याकडे पाहिजे आणि 6 वर्षाचा अनुभव पाहिजे. मग पदवीसह नकोय, 6 वर्ष अनुभव लागतो, पदवी कधी चालेल, आता घेतली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. ओके, आता प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक और प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक दोघेही फॉर्म भरू शकतात. फक्त याला अट काय, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक अर्हता असावी, म्हणजे त्याच्याकडे पदवी असावी लागेल. हा एक फक्त मुद्दा त्यांनी ऍड केलेला आहे. बघा, मग यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे. आता यामध्ये त्यांनी मुद्दा काय असेल लक्षात घ्या. आता हा मी स्टार करतो, PET बंधनकारक असावी का, असेल का, याबद्दल हा स्टार करून ठेवतो. याचं उत्तर शेवट देतो मी तुम्हाला. लक्षात आलंय काय. बघा, ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नती असल्याने या सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही. कोण सांगतंय, GR सांगतोय. कधीचा, 29 ऑगस्ट 2025चा. म्हणजे सांगता काय, ती ही परीक्षा काय आहे, एक प्रकारची पदोन्नतीचा आहे. आणि सुरुवातीला काय म्हणताय, इथे दाखवलं मी तुम्हाला फॉर्म, म्हणजे तुमच्या एक्झाम इथे केंद्रप्रमुख कसे निवडले जातात, 50% पदोन्नतीने आणि 50% स्पर्धा परीक्षाने. म्हणजे स्पर्धा परीक्षेने याला पदोन्नतीने म्हटलं GR मध्ये. ओके, बरं, याच्यामध्ये ही एक्झाम पदोन्नतीची आहे, इंटरनल एक्झाम आहे, विभागीय एक्झाम आहे. याच्यामध्ये आरक्षणानुसार जागा नसतात. STच्या जागा, ST असं नाही, सगळ्यात जागा आहे. ज्याचं मेरिट, ज्याला मार्क जास्त तो सिलेक्ट झाला. इथे लक्षात आलंय.
दुसरं फक्त आरक्षण फक्त काय दिव्यांगांना फक्त आरक्षण आहे, बाकी इथे कुणालाच आरक्षण नाही, लक्षात घ्या. 50% पदे ही मंजूर पदसंख्यापैकी भरली जातात बघा, त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ओके, आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. GR मध्ये अजून काय सांगितलंय, फॉर्म कोणत्या जिल्ह्यासाठी भरू शकतात, मी आत्ताच तुम्हाला म्हटलंय. त्यांनी GR मध्ये पण सांगितलेलं आहे तुम्ही ज्या ZP मधून बिलॉंग करतात त्याच ZP मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, त्या जिल्ह्यासाठी तुम्ही फक्त फॉर्म तुम्ही भरू शकतात. पुढे घेऊन जातो. 2023 फॉर्म भरताना शिक्षक म्हणून जिल्हा वेगळा होता, आता जिल्हा वेगळा आहे, असं झालंय त्यांच्या बाबतीत. याचं उत्तर आता जे शिक्षक फॉर्म एडिट करत असतील ना त्यांना कळलं असेल, ज्यांनी एडिट केला असेल, एडिटिंगला चालू झालंय कालपासून. सो तुम्ही जा एडिट करून बघा तिथे बदलता येतो का. माझ्याकडे अजून कोणाचा ID पासवर्ड आलेला नाही म्हणून मला 100% सांगता येत नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांना बदल करता येईल. कारण 2023ला फॉर्म भरला आणि काही शिक्षकांची कदाचित काही कारणास्तव जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जर बदली झाली असेल तर त्यांना त्या जिल्ह्यासाठी अप्लाय करायचं असेल तर त्यांना तिथे त्या फॉर्ममध्ये एडिट करता येईल का, तर 100% करता यायलाच पाहिजे. फक्त मी कन्फर्म नाही सांगत तुम्हाला, पण तुमच्यापैकी कुणी जर केलं असेल मला कमेंटमध्ये कळवा की सर मी करून बघितलं येतं करता, म्हणजे त्यामुळे दुसऱ्यांना पण कळेल की यस करता येतं. सो फॉर्म एडिट करून वरील प्रमाणे जिल्हा बदल करता येतं का, तर माझा अंदाज आहे, मी अंदाज येतोय यस तुम्हाला करता येणार आहे. आणि ज्यांचं असं या बाबतीत जिल्हा बदल झाला त्याने अपडेट करून घ्या, एडिट करून घ्या. आणि ज्यांचं नसेल झालं त्यांनी काही अपडेट करावं वाटलं तर करा, अदरवाईज नाही केलं तरी चालणार आहे, लक्षात घ्या. ओके सर, हो हा अंदाज आहे, बाकीचे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता मी तुम्हाला नक्की पात्रता सांगितली, पण ह्या पात्रतेमध्ये तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी घेतो. आता TT लागणार का हा एक प्रश्न आहे की नाही. हां, त्याला मी काही प्रूफ दाखवतो तुम्हाला, काय एक GRचा प्रूफ आणि एक ऍड 2025 मी तुम्हाला दाखवतो. बघा, केंद्र प्रमुख पद कसे भरले जाते, तर शासन निर्णय काय सांगतोय, पदभरतीचे प्रमाण कसे असावं GR मध्ये सांगितलं त्यांनी. काय 50% पदे पदोन्नतीसाठी आणि 50% पद हे मर्यादित विभागीय स्पर्धासाठी भरले जातात. इथे पदोन्नतीचा उल्लेख केलाय, मग यांना TT लागणारच आहे. जसं की TT लागणार म्हणजे आता शासन निर्णय RT 2010 लागू झाला तो आणि कोर्टाचा निर्णय त्यानुसार लागेल. आता पुढे काय होईल माहित नाही, पण सद्यस्थिती तरी लागू आहे TT. मग ही जी एक्झाम आहे 50% मर्यादित विभागीय स्पर्धा, यांना काय 2023 प्रमाणे फॉर्म भरले, मग त्यात पण बरेचसे उमेदवार किंवा शिक्षक असे आहेत त्यांनी TT क्वालिफाईड नसेल, मग काय करायचं. आता इथे तर सांगितलंय की 50% मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजे, आणि कोर्टाचा निर्णय आणि RT सांगतं की पदोन्नतीसाठी म्हणजे इथे लागेल, इथे गरज नाही असं इनिशियली आपल्याला दिसतं. पण आता पहिले बघा, तुम्हाला मी पहिला प्रूफ दाखवतोय. केंद्र प्रमुख पात्रतेबद्दलचा जो GR आहे त्यात त्यांनी हा मुद्दा म्हटलाय, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नती असल्याने. आता याचा अर्थ काय लावायचा, दोन्ही बाजून लावू शकतो. सर म्हटलं त्यांनी पदोन्नती, पण एक्झाम घेऊन पदोन्नती ना, याला नाही लागणार. सो इनिशियली आपल्याला वाटतं की TETची इथे गरज अजिबात नाही, फक्त याचा अर्थ जर आपण असा घेतला तर नाही लागणार. दुसरं, ऍड जर आपण बघितली बघा, MSCच्या वेबसाईटला जर तुम्ही गेलात तर प्रेस नोट म्हणून ती ऍड आली 2025ची, तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या एकदा. तिथे ऍड टाकली, त्या ऍड मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, हा मुद्दा 4.5 वेळेवर निर्गमित शासन निर्णय व मान्य न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेबद्दल होऊ शकतो. तसेच मान्य न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TT पात्र होणे अनिवार्य आहे. हे ऍड मध्ये टाकलंय. आता पात्र होणे अनिवार्य आहे, मग नंतर व्हायचंय का, झाल्यानंतर 2 वर्ष, त्याबद्दल त्यांनी काही खुलासा दिलेला नाही. सो एक कन्फर्म मला सांगता येणार नाही किंवा तुम्ही पण सांगणं कठीण होऊन जातं. पण ऍक्च्युली तुम्ही आता जे स्टुडंट ऍड आता एडिट करत असेल त्यांनी बघा, किंवा नवीन फॉर्म सुटेल तेव्हा कन्फर्म सांगतील की गरज नाही. पण इनिशियली मला वाटतंय या एक्झामसाठी TETची गरज नाही. माझा अंदाज आहे, माझा अनुभव आहे आतापर्यंतचा, हे लागणार नाही. पण याच्यात काही बदल होऊ शकतो, सांगता येत नाही. सो ऍड येईल 25 नोव्हेंबरला, तेव्हा आली की मी तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. ओके, सो याबद्दल काही आता एडिट करणारे काही शिक्षक असतील त्यांनी मला कमेंटमध्ये कळवा की एडिटिंग करायला काही ऑप्शन ऍड झाला का TETचा, TT क्वालिफाईड आहात येस ऑर नो असा काही ऑप्शन आलाय का, किंवा तुम्हाला ऑप्शन जर नसेलच किंवा तुम्हाला तिथे जिल्हा बदल करता येतो का, ह्या 2 प्रश्नांचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की द्या, ज्या शिक्षकांनी एडिट करून बघितले त्यांच्यासाठी आहे. सो इनिशियली हे 2 प्रूफ जर बघितले तर थोडे कन्फ्युजन करणारे आहेत, नेमकं काय आपल्याला कन्फर्म सांगता येत नाही. सो मी याची माहिती शिक्षण विभागाकडनं घेऊन तुम्हाला नक्की कळवतो. याच्याबद्दल तुम्ही पण मला कमेंटमध्ये प्रश्न असेल तर प्रश्न नक्की टाका. आणि जाताना सांगतो की केंद्र प्रमुखच्या बॅचेस आपल्याकडे आत्ता फास्ट ट्रॅक बॅच पण आहे, एक रेकॉर्ड बॅच पण आहे, लगेच जॉईन करा. फार कमी कालावधीत तुम्हाला चांगला अभ्यास करायचा असेल तर ह्या बॅचचा नक्कीच फायदा होईल. बॅच जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड तुम्ही करू शकता, हे नाही बरं का आत्ता लागू नाहीये, ॲप डाउनलोड करू शकता आणि आमच्या टीमलाही कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.